उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील गोडी दौलत गावात एका पतीनं फक्त पत्नी बुरख्याशिवाय घराबाहेर गेली म्हणून तिची निर्घृण हत्या केली आहे. पण कोर्ता इथे थांबली नाही. आईची हत्या डोळ्यासमोर पाहणाऱ्या दोन निष्पाप मुलींनाही त्या नराधामाने ठार मारलं आहे. आणि पत्नी आणि दोन मुलींचा मृतदेह स्वतःच्याच घराच्या अंगणात पुरून टाकला. ही फक्त घटना 10 डिसेंबरच्या रात्री घडली. पण ती मंगळवारी उघडकीस आली. आरोपीचं नाव आहे फारुख. तो शामली जिल्ह्यातील गुडी दौलत गावाचा रहिवासी आहे. लग्न समारंभात स्वयंपाकाचं काम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. फारुख आपल्या पत्नी ताहिरा वय 32 आणि 5 मुलांसोबत राहत होता. त्याची मोठी मुलगी अफरीना 14 वर्षाची होती. अस्मिना 10 वर्षाची, सैरीना 7 वर्षाची आणि दोन मुले बिलाल 9 वर्षाचा आणि अर्देश 5 वर्षाचा. फारुख आपल्या आईवडिलांपासून वेगळा राहत होता आणि त्याचा एकमेकांशी फारसा संपर्क नव्हता. पोलीस चौकशीत फारुखने कबूल केला आहे की तो लग्नापासूनच आपल्या पत्नीला नेहमी बुरख्यात ठेवत होता. ताहिरा कधीच बुरखा न घालता घराबाहेर पडलेली नव्हती. मात्र काही दिवसापूर्वी पैशावरून पती-पत्नीमध्ये मोठा वाद झाला. पत्नी ताहिराचा आरोप होता की फारुख मुलांच्या खर्चासाठी आणि घरासाठी योग्य पैसे देत नव्हता. या भांडणानंतर ताहिरा बुरखा न घालता एका जिल्ह्यातल्या आपल्या माहेरी गेली होती. हीच गोष्ट फारुखच्या संतापाचं कारण ठरली. 10 डिसेंबरच्या रात्री फारुखने आपल्या पत्नी ताहिरावर गोळ्या झाडल्या आणि हीच हत्या केली. आईची हत्या पाहणाऱ्या मुलींचाही खून. पण या घटनेचा सगळ्या भयंकर भाग इथून सुरू होतो. फारुखच्या दोन मुली अफरीना, साहिरीना यांनी आपल्या आईची हत्या डोळ्यासमोर पाहिली आणि साक्षीदार राहू नयेत म्हणून फारुखने त्या दोन निष्पाप मुलींचीही हत्या केली. नंतर त्यांनी पत्नी आणि दोन मुलींच्या मृतदेह घरात शौचालयासाठी खाल्लेल्या खड्ड्यात पुरून टाकले. 6 दिवसाची बेपत्ता आणि वडिलांचा संशय. पत्नी ताहिरा आणि मुली अफरीना व साहिरीना सुमारे 6 दिवसापासून बेपत्ता होत्या. फारुखचे वडील दाऊद यामुळे अस्वस्थ झाले होते. त्यांनी फारुखला विचारलं, "तुझी पत्नी आणि मुली कुठे आहेत?" त्यावर फारुखने खोटं सांगितलं की त्या शिमलामध्ये भाड्याच्या घरात राहायला गेल्या आहेत. पण हे उत्तर दाऊद यांना पटत नव्हतं. अखेर मंगळवारी संध्याकाळी दाऊद यांनी पोलिसात तक्रार केली. त्यांना स्वतःच्याच मुलावरच पत्नी आणि नातवाच्या हत्येचा संशय होता. पोलिसांनी फारुखला ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी केली. या चौकशीत फारुख कोसळला आणि त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. "मीच माझ्या मुलींना आणि बायकोला मारलं आहे." त्यानंतर पोलिसांनी घराच्या अंगणात खणलेल्या खड्ड्यातून तिघांचा मृतदेह बाहेर काढला. पोस्टमॉर्टम तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. मृत मुलगी अफरीनाचा एक डोळा काढलेला होता. घटनास्थळी रक्ताने माखलेले लोखंडी रॉड सापडला आहे. पोलिसांचा संशय आहे की फारुखने त्या रॉडनेच मुलीच्या डोळ्यावर हल्ला केला. मृत ताहिराच्या वडिलांनी माध्यमांसमोर सांगितलं की फारुख त्याच्या मुलीला रोज त्रास द्यायचा. गुडी दौलत आणि ताहिराच्या माहेरी 10 पेक्षा जास्त वेळा पंचायत झाली. पण प्रत्येक वेळी समाजाच्या दबावामुळे लाजेखातीर मुलीला पुन्हा पतीकडे पाठवण्यात आलं. ते म्हणाले, "जर आम्हाला कल्पना असती की असं भयानक वळण या गोष्टीला येईल, तर आम्ही आपल्या मुलीला कधीच पाठवलं नसतं." बुरखा न घालण्यामुळे एका महिलेचा आणि दोन निष्पाप मुलींचा जीव जाणं हे कोणत्याही सभ्य समाजाला मान्य होऊ शकत नाही. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आणि या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.